तर नमस्कार मित्रांनो, मी किशोर गावंडे. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलवर आज तुम्ही थंबनेल तर पाहिलेलं असेल. आम्ही CRD वर तुम्हाला आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. तर आमची हे सामग्री पाहून घ्या. तर मित्रांनो, आम्ही काटा घेतलेला आहे. तुमच्या इकडे काटा असले तर तुम्ही बी काटा घ्यावा, काहून त्यामुळे आपल्याला परफेक्ट माप समजते. तर आम्ही 100 ग्रॅम अद्रक घेतलेली आहे. तर 1-2 ग्रॅम वर असली चालते, आयुर्वेदिक आहे तर चालून जाईल. तर मित्रांनो, 100 ग्रॅम आम्ही अद्रक आणि 100 ग्रॅम लसूण घेतलेला आहे. 100 ग्रॅम लसूण आणि मित्रांनो, आम्ही 15 काळे मिरे घेतलेले आहे आणि 15 आपले तुळशीचे पानं घेतलेले आहे आणि मित्रांनो, 1 चम्मच हा आपला हळद घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता हे मिश्रण सगळं बारीक करूया. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला खलबत्ता लागेल. तर 5 मिनिटं थांबा मित्रांनो, आम्ही खलबत्ता आणणार आहे. बारीक तुकडे करून घेऊया आणि याच्या बाद मध्ये आपण मिक्सर मध्ये टाकूया. तर मित्रांनो, याला चांगले बारीक तोडून घ्या. आणि लसणाच्या खापा करूया. तर मित्रांनो, आम्ही लसणाच्या खापोया केलेल्या आहे आणि त्याच्यातला मधला भाग काढून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, याला अद्रक मध्ये टाकून द्यावे आणि त्यानंतर आपले तुळशीचे पानं टाकावे आणि काळे मिरे टाकावे आणि आपण 1 चम्मच घेतलेला हळद टाकावी आणि मित्रांनो, याला चांगलं बारीक करावे. तर मित्रांनो, याला पुरा बारीक केल्यानंतर आपण त्याला मिक्सर मध्ये बी काढणार आहे, कारण की त्याचं पेस्ट झालं पाहिजे. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून दादा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून दादा. आणि यानंतर आम्ही त्यांना पाजावे कसे ते बी सांगणार आहे. तर मित्रांनो, पुरा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तर जाणू का. तर मित्रांनो, आता आम्ही हे पुरं पेस्ट बारीक केलेली आहे आणि यानंतर आम्ही आता त्याला मिक्सर मध्ये काढणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आता मिक्सर मध्ये काढूया. तर मित्रांनो, आपण भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये हे आपलं बारीक केलेलं सामग्री टाकणार आहे. तर चला मित्रांनो, झालं चालू. तर मित्रांनो, आम्ही आता याच्यामध्ये मिक्सरच्या याच्यात सगळी सामग्री टाकलेली आहे. तर मित्रांनो, याच्यापासून कधी CRD असला तर निघून जातो आणि CRD नसला तर होत नाही. तर मित्रांनो, आपण हे आयुर्वेदिक वापरलं तर चालते. तर मित्रांनो, आता आम्ही हे पुरं पेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये थोडं पाणी घेऊया. पेस्ट आपली पतली व्हायला पाहिजे म्हणून. थोडं अजून पाणी. पेस्ट पूरी पतली व्हाय सब लोग पाणी टाकावे.
तर मित्रांनो आपली अशी पेस्ट झालेली आहे, पण आपण थोडी अजून पतली करणार आहे. तर मित्रांनो हे झालेली आहे आपली पेस्ट. आता आपण याच्यानंतर याला पेस्टला पुरं गरम करणार आहे. तर पुरा व्हिडिओ बघून जरा, आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जा मित्रांनो. चला आता तुम्हाला सांगणार आहे कसं करावे. आता आपण या पेस्टला गरम करणार आहेत. तर मित्रांनो आता आम्ही हे पेस्ट घेतलेली आहे आणि पाणी गरम करण्यासाठी भांड तपवलेलं आहे. तर आता आम्ही पेस्ट टाकलेली अंदर. तर मित्रांनो हा मग्गा आहे 1 लिटरचा. 1 लिटरचा मग्गा आहे. आम्हाला 2 लिटर पाणी या पेस्टला लागेल. तर आपण हे 2 मग्गे घेतलेलं आहे पाणी. तर मित्रांनो आता आपली पेस्ट झालेली आहे. तर हे उकळू येऊ देणं पडेल. तर मित्रांनो आता आम्ही गूळ घेतलेला आहे 50 ग्रॅम. तर याच्यासाठी सांगतो मित्रांनो तुम्हाला पुरा व्हिडिओ पाहून जा. तर आपलं काही ध्यान राहिलेलं नाही तर आपण मागेल सांगू. तर आता आम्ही हा 50 ग्रॅम गूळ याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर गुळामुळे त्यांना चव येईल आणि चव आल्यामुळे ते पेतील, नाहीतर त्यांना खराब लागेल, ते पाणी तिखट लागेल. तर मित्रांनो आता आपण पुरी उकळी येऊ देलो, त्याला उकळू. तर मित्रांनो भेटूया फक्त 10 मिनिटांनं, तुम्हाला दाखवतो आम्ही. तर मित्रांनो आपलं आता हे सामग्री सगळी उकळलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशी उकळलेली आहे. तर आता हे सामग्री आपण पाण्यामध्ये घेऊया. तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो आता कशी घ्यायची. आपला काढा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपण काय करूया. तर आता आमच्याजवळ 1.5 लिटरचं भांडं आहे. तर या 1.5 लिटरच्या भांड्यामध्ये आम्ही पाणी घेतलेलं आहे आणि हा लायना गिल्लास आम्ही हा काढा टाकणार आहे. तर बघू शकता मित्रांनो काळ्याचा कलर पाण्यामध्ये. तर असे करून आम्ही आमचे भांडे भरणार आहे सगळे. तर मित्रांनो आम्ही सगळे आमचे भांडे भरून ठेवतो. तर मित्रांनो आता हिवाळ्याचे दिवस आहे, त्यामध्ये CRD येणारच. तर त्या अगोदर आपली तयारी हवी. तर आता आपण हे CRDचा काढा बनवलेला आहे. तर मित्रांनो असं करून सगळे आमचे 3ही भांडे आम्ही भरून ठेवलेले आहे. तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करजा आणि कमेंट करजा कसा वाटला आमचा व्हिडिओ. आणि तुम्ही मित्रांनो बेल आयकॉनला टच करजा, म्हणजे पुढच्या आपल्याला व्हिडिओ येणारे माहित पडतील. तर मित्रांनो आता तुम्हाला आम्ही हे आमचे पिल्ला पेतात की नाही हे दाखवणार आहे. चला मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही आमचे अटी काढा ठेवलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो पिल्ला आता पाणी पित आहे.
तर मित्रांनो आता आम्ही हे दुसरं बी भांडं ठेवणार आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी काळा पिण्यासाठी पहा किती आपले पक्षी जमा झालेले आहेत. तर आमच्या जवळ 500 पक्षी आहेत सातपुडा जातीचे आणि आम्ही तिकडच्या साईडनं गावरांचं केलेलं आहे ते बी